श्रद्धा बुद्धी संपन्न शील संपन्न आपण सर्वच उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगल कामना, खूप खूप आशीर्वाद. भगवान बुद्ध असे म्हणतात, माणसाने माणसाच्या जीवनामध्ये असे काम कधीच करू नये की जे काम केल्याने माणूस स्वतः दुःखी होईल आणि त्या दुःखाचं कारण तो इतरांसाठी सुद्धा बनेल. उलट भगवान बुद्ध असे म्हणतात, अशी देशना करतात, माणसाने माणसाच्या जीवनामध्ये असं काम नेहमीच करावं, सतत करावं की जे काम केल्याने माणूस स्वतः सुखी होईल आणि त्या सुखाचं कारण तो इतरांसाठी सुद्धा बनेल. पाहता पाहता वर्षवासाचा बराच काळ निघून गेलाय आणि बराच काळ बाकी आहे. या वर्षवासाच्या काळामध्ये आपण जे सर्व उपासक उपासिका खूप त्रिरत्नाप्रती श्रद्धा व्यक्त करून, श्रद्धा ठेवून जेही पुण्यकर्म करीत आहात, जेही कुशल कर्म करीत आहात, आपण करीत असलेले हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म कधीही व्यर्थ जाणारे नाही आहेत. आणि याचं जे फळ आहे, याचा जो परिणाम आहे, याचा परिणामही सुखदायीच असेल. का सुखदायी असेल? कारण या कालावधीमध्ये आपण करत असलेले जे कर्म आहे, पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे, की जे खूप पवित्र मनाने करत आहात, शुद्ध मनाने करत आहात. आणि शुद्ध मनाने केलेली कर्म, पवित्र मनाने केलेली कर्म हे कधीही माणसाला दुःख उत्पन्न करत नाही, तर माणसाच्या जीवनामध्ये सुखाचीच उत्पत्ती करण्यासाठी उपकारक ठरतात. म्हणून हा जो बाकी राहिलेला वर्षाचा जो काळ आहे, या बाकी राहिलेल्या वर्षाच्या काळामध्ये सुद्धा आपली जी दिनचर्या आहे दैनंदिनची, जे शील पालन करण्याची दिनचर्या असेल, दान धर्म पुण्यकर्म करण्याची जी दिनचर्या असेल, किंवा अष्टशील उपोषण धारण करण्याची जी काही दिनचर्या असेल, आपल्या क्षमतेनुसार जे बी करत आहात, निष्ठापूर्वक यासाठी आपण केलं पाहिजे. जेही तुम्ही कुशल कर्म करत आहात, जेही तुम्ही सुंदर प्रकारे दिनचर्या धारण केलेली आहे, ही दिनचर्या आपली अशीच अविरतपणे या कालावधीमध्ये आपण करत राहिलं पाहिजे. का करत राहिलं पाहिजे? कारण हा एक सुंदर काळ आहे वर्षवासाचा, की जो सर्वांसाठी अतिशय धम्ममय काळ असं म्हटलं जातं. जीवनाला फुलाप्रमाणे सुंदर आणि सुगंधित बनवायचे जर असेल, तर जीवनामध्ये व्यक्तीने नियमितपणे शीलाचं पालन केलंच पाहिजे. जीवनाला जर चांगल्या प्रकारे जाणायचं असेल, समजून घ्यायचं असेल, जीवनाला सुंदर आणि पवित्र सुगंधितमय बनवायचं जर असेल, तर व्यक्तीनं शीलाचं पालन आवर्जून केलं पाहिजे. कारण शीलचे भगवान बुद्ध म्हणतात, सुरुवातीला व्यक्तीच्या पवित्रतेचा पहिला आधार आहे. शील शुद्ध जर असेल, तर व्यक्तीची जी सगळ्या प्रकारची जी कर्म आहेत, कायेची कर्म आहेत, वाचेची कर्म आहेत, मनाची कर्म आहेत,
ही कर्मसुद्धा व्यक्तीची शुद्धच बनत जातात, पवित्रच बनत जातात. आणि पवित्र कर्म ही नेहमी व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करतात. आणि म्हणून सर्वात मोठा जो अभ्यास या काळामध्ये आपल्याला करायचा आहे ते म्हणजे आपल्याच चित्तशुद्धीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आपलं जे मन आहे या मनाला खूप पवित्र बनवायचं आहे, निर्मळ बनवायचं आहे. आसक्तीनं बरबटलेलं हे जे मन आहे की ज्या आसक्तीमुळे जीवनामध्ये अनगिनत दुःखाचा आपण सामना करत आलेला आहोत, ते आसक्तीयुक्त मन चांगल्या प्रकारे जाणून, त्याचा स्वभाव जाणून, त्या मनाचे गुणधर्म जाणून या धम्म मार्गाने, धम्माच्या पालनाने, शीलाच्या आचरणाने या मनाला चांगल्या प्रकारे नियंत्रित आपल्याला करायचं आहे. आणि हा जो वर्षवासाचा काळ आहे हे त्यासाठी एक सुंदर प्रकारे उचित असा समय आहे, उचित अशी वेळ आहे, योग्य अशी वेळ आहे की ते आपण करू शकतो. कारण वेळ कधी थांबत नाही. मनुष्याचं जे आयुष्य आहे हे आयुष्यही वेळेप्रमाणे थांबत नाही. पाहता पाहता भराभर आयुष्याची वर्ष निघून जातात, दिवस निघून जातात, रात्रही निघून जातात, ते क्षणही निघून जातात. ना आयुष्य आपल्यासाठी थांबतं, ना वेळ आपल्यासाठी थांबतं, ना निसर्गाचं चक्र आपल्यासाठी थांबतं. म्हणून ही जी वर्तमान काळाची जी वेळ आहे, वर्षवासाची जी वेळ आहे, ही आपल्यासाठी धम्माचा अभ्यास करण्यासाठी एक सुयोग्य अशी वेळ आहे. आतापर्यंत होऊ शकते आपण चुकाही केल्या असेल तर त्या चुकांचा पश्चाताप न करता, भगवान म्हणतात केलेल्या चुकाविषयी पश्चाताप न करता भूतकाळातील उलट वर्तमान काळामध्ये इतकी चांगली कर्म आपण केली पाहिजे, इतकी चांगली सुंदर कर्म केली पाहिजे की त्या सुंदर कर्माच्या प्रभावाने भूतकाळामध्ये केलेल्या चुकासुद्धा स्वाभाविकरित्या नष्ट होतील. इतकी सुंदर कर्म आपण वर्तमान काळामध्ये पुण्यकर्म आपण केली पाहिजे, निरंतर केली पाहिजेत, खंड न पडता अखंडित असे आपण केली पाहिजे. जर आपल्याला जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर, शांती पाहिजे असेल तर, आणि सुख आणि शांती हे कोणाला नको आहे, प्रत्येक व्यक्तीला हवी आहे. जीवनामध्ये धन पैसा ही जी साधनं आहेत, ही साधनं आपलं व्यावहारिक जीवन पोषित करण्यासाठी किंवा व्यावहारिक जीवनाला सांभाळण्यासाठी ते महत्त्वाचे असू शकतात. पण आपली जी गती आहे, हे जन्ममरणाचं जे संसरण आहे, हे जन्ममरणाचं संसरण केवळ आणि केवळ धम्माच्या पालनानेच आपण या संसरणाला जाणू शकतो, समजू शकतो आणि याच्यातून आपण मुक्तही होऊ शकतो एक दिवस, जर आपले असेच निरंतर प्रयत्न आपण करत राहिलो तर. म्हणून अनंत पुण्यकर्माच्या प्रत्ययाने हा जो मिळालेला मनुष्याचा जो जन्म आहे, हा मनुष्याचा जन्म खूप दुर्लभ आहे. आणि या मनुष्य जन्माला असंच कुठल्याही प्रकारे अव्यवस्थितपणे अव्यर्थपणे न जाऊ देता, जी ही वर्तमान काळातील वेळ आहे, वर्षवासाची काळ आहे, या वेळेमध्ये या जीवनाचा एक चांगल्या प्रकारे सद्विवेक बुद्धीने, सद्विचाराने चांगल्या प्रकारे हे जीवन जाणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. जीवन हे अनित्य आहे. जीवन हे शब्दात अनित्य नाही, जीवनात ही अनित्य, जीवनाची अनित्यता आपल्याला आपल्या अनुभवाने जाणता आली पाहिजे. शब्दांच्या पलीकडे जे आपण जीवनाला जाणण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न करतो,
तर एक विराट वैराग्य व्यक्तीच्या चित्तामध्ये उत्पन्न होते. एक असं विराट वैराग्य व्यक्तीच्या चित्तामध्ये उत्पन्न होते की जे विराट वैराग्य व्यक्तीच्या चित्तामध्ये उत्पन्न जर झालं तर व्यक्ती कधीही या धर्ममार्गावरून दूर जाऊ शकत नाही किंवा धर्ममार्गाला सोडू शकत नाही. आणि ते विराट असं वैराग्य उत्पन्न करण्यासाठी हा वर्षवासाचा काळ अतिशय आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे, प्रेरक आहे, दिशादर्शक आहे. आणि म्हणून जीवन हे जाणण्यासाठी जीवन हे खेळ नाही आहे, एक दिवसाचं जीवन नाही. जीवन किती वर्ष आपण जगणार, आपलं आयुष्य किती वर्ष असेल किंवा आपला श्वास हा कुठपर्यंत चालेल याची जरी आपल्याला शाश्वती सांगता येणार नाही. पण एक मात्र आपण चांगल्या प्रकारे शाश्वती स्वतःबद्दलची देऊ शकतो आणि ते म्हणजे जर मी या वर्तमान काळामध्ये माझं चित्त चांगल्या प्रकारे धर्ममार्गावर प्रशिक्षित जर केलं, संयमित जर केलं तर माझ्याकडून कधीही अकुशल कर्म होणार नाहीत, पाप कर्म होणार नाहीत आणि माझ्या जीवनात दुःख मात्र कधीही येणार नाही. का येणार नाही? कारण अकुशल कर्म माझ्याकडनं मी न केल्यामुळं, पाप कर्म माझ्याकडून मी होऊ न दिल्यामुळं. एवढी शाश्वती तर मात्र आपण चांगल्या प्रकारे स्वतःविषयी आपण स्वतःलाच देऊ शकतो, ते दुसऱ्याला देण्याची गरज सुद्धा नाही. कारण धर्माचं पालन जे आपण करतो, पुण्य अर्जित जे करतो, कुशल कर्म करतो, सुरुवातीला आपण आपल्या मानसिक जगाला, मानसिक अस्तित्वाला सुंदर बनवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ज्या प्रकारे या शरीराची जे आपण देखभाल करतो, या शरीराची जी सुरक्षा आपण करतो, आहार ग्रहण करून, उचित असं भोजन ग्रहण करून किंवा चांगल्या प्रकारे पौष्टिक असं पदार्थ ग्रहण करून ज्या प्रकारे शरीराची आपण काळजी घेतो, स्वच्छ ठेवतो, तर धर्माच्या या मार्गाने शीलाच्या पालनाने, समाधीच्या अभ्यासाने प्रज्ञेला विकसित केलं तर आपलं जे मन आहे हे सुद्धा आपण अतिशय सुंदर आणि पवित्र बनवू शकतो. जर मन सुंदर बनविण्यामध्ये, मन पवित्र बनविण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो तर जगातील अशी कुठलीच शक्ती नाही की जे सुख ज्याला असं आपण म्हणतो ते सुख आपलं कोणी हिरावून घेऊ शकेल. म्हणून या वर्षवासाच्या कालावधीमध्ये राहिलेला जो हा काळ आहे, आपण सर्व उपासिकांनी खूप तनमनाने चांगल्या प्रकारे हा काळ व्यतीत करावा. आपल्या जीवनामध्ये आपल्या क्षमतेनुसार अनंत पुण्यकर्म, अनंत कुशल कर्म करण्यासाठी आपण या कालावधीमध्ये तत्पर राहिलं पाहिजे. हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म जे आपण आपला जो कर्म सिद्धांत आहे, या कर्मसिद्धांताच्या प्रती नेहमी आपण एक प्रकारे विश्वासू राहिलो पाहिजे. आपल्या शीलाच्या प्रती आपण विश्वासू राहिलो पाहिजे. आपल्या या कर्म सिद्धांताच्या प्रती सुद्धा आपण विश्वासू राहिले पाहिजे. माणूस माणसापासून लपवू शकतो, पण मनुष्याचा जो एक स्वभाव आहे तो म्हणजे मनुष्याची जी कर्म आहेत, ही मनुष्याची कर्म कधीही आपल्याला स्वतःपासून लपवता येत नाही. आपली कर्म आपल्याला स्वतःपासून कधीच लपवता येत नाही. ज्याप्रमाणे सुगंधित फुलं राहतात, त्या सुगंधित फुलाच्या सुगंधाला बंदिस्त करता येत नाही. जशी जशी हवा येते त्या हवेच्या प्रवाहामध्ये तो सुगंध विलीन जातो, त्या त्या दिशेने दरवळत राहतो. भगवान असे म्हणतात, चित्ताचे जे तरंग आहेत, आपल्या शुद्ध जे चित्ताचे तरंग आहेत, शीलाचे जे तरंग आहेत, आपल्या शुद्ध कर्माचे जे तरंग आहेत, हे आपल्या समग्र अस्तित्वाला खूप प्रभावित करतात. इतके ते प्रभावित करतात, ते नेहमीच आपल्याला एक
सुंदर जीवन जगण्यासाठी प्रेरित करत राहतात. म्हणून या कालावधीमध्ये आपण जेही कुशल कर्म करत आहात, पुण्यकर्म करत आहात, जेही दान धर्म करत आहात, हे आपले कुशल कर्म, हे आपले पुण्यकर्म, हे आपले दानधर्म आपल्या सर्वांच्या हितासुखासाठी, आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी उपकारी ठरो. या पुण्याच्या प्रत्ययाने, त्रिरत्नाच्या प्रत्ययाने आपलं सदैव सर्वांचं मंगल होत राहो, असं सर्वांच्या प्रती मंगल कामना करते, आशीर्वाद करते आणि आजच्या या धर्मचर्चेला इथेच विराम देते.